महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत, तर अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस. शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा निधीवरून अजित पवारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार. अजित पवारांच्या खात्यावरती वॉच ठेवा, शिंदेंनी सूचना दिल्याची जोरदार चर्चा. तर बिनधास्त वॉच ठेवा, अजित पवारांचं उत्तर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाकडनं कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्याची माजी आमदारांची खंत. मशिदींवरील भोंग्याबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू. मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत येण्याची शक्यता. अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे 16 तर तावरेंच्या सहकार बचाव पॅनेलचे 4 उमेदवार आघाडीवर. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. भाजपकडनं संविधान हत्या दिवसाचं आयोजन. ठिकठिकाणी पत्रकार परिषदा. भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस. अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अंतराळात झेपावणार. ॲक्सियम 4 मोहिमेचं आज दुपारी लॉन्चिंग. युद्धबंदी लागू असूनही हल्ले केल्याचा इराण इस्रायलचा एकमेकांवर आरोप. रात्री 2 ड्रोन इंटरसेप्ट केल्याचा इस्रायली फौजांचा दावा, तर इस्रायलचे 2 ड्रोन पाडल्याचा इराणी फौजांचा आरोप. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे जमिनीखालचे आण्विक तळ उद्ध्वस्त झालेच नाहीत. अमेरिकन मीडियाचा दावा. हल्ल्याआधीच इराणने युरेनियमचा साठा हलवल्याचं वृत्त. मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती समोर. दोन्ही लोकल घासल्या नसल्याचा निष्कर्ष. प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागून दुर्घटना घडल्याचा अहवालात अंदाज. संत तुकोबांची पालखी आज वरवणवरनं रोटी घाटामध्ये पोहोचणार, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा वाल्हे गावामध्ये मुक्काम. लीड्स कसोटीमध्ये यजमान इंग्लंडची बाजी. भारतावरती 5 विकेट्सनी मात. बेन डकेटची 149 धावांची खेळी निर्णायक. इंग्लंडची मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचं आठवड्याभरामध्ये दुसरं अजिंक्यपद. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक्स स्पर्धेचं जेतेपद. पहिला थ्रो फाऊल ठरल्यावरती उर्वरित सर्व थ्रो 80 मीटरच्या पुढे.